तर आता आपण इथे पाहत आहोत की आपण दिंडोरीमध्ये आपण एंट्री करत आहोत. तर सगळ्यात पहिला प्रश्न कुठल्याही सिटीत गेल्यावर येतो तो म्हणजे राहायचं कुठे. तर दिंडोरीमध्ये ॲक्च्युली आम्ही खूप लेट पोहोचलो होतो आणि आम्हाला तिथे भक्तनिवास देखील मिळाले नव्हते. तर ग्रीन व्हॅली नावाचं एक हॉटेल आहे तिथे, थोडंसं 1-2 किलोमीटर दिंडोरी शहरापासून बाहेर आहे, पण खूप सुंदर सोय झाली आमची तिथे. आणि ते एक फॅमिली गार्डन रेस्टॉरंट आहे. इथे तुम्ही नंबर पाहू शकता, ह्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. आणि 2,000 काहीतरी 2 पर्सनसाठी आम्हाला 2,000 रुपये तिथे द्यावे लागले. तर राहायची चांगली सोय झाली. ॲक्च्युली थंडीच्या दिवसात गेल्यामुळे भरपूर थंडी होती बाहेर दिंडोरीमध्ये. तर तुम्ही जर गेला आणि तुम्हाला जर भक्तनिवास नाही भेटला तर ह्या हॉटेलला तुम्ही जरूर या, इथे तुमची चांगली सोय होईल. परिसर आजूबाजूचा पूर्णपणे चांगला होता. म्हणजे दिंडोरीसारख्या ठिकाणी आपल्याला असं चांगलं हॉटेल मिळालं हे फार छान झालं. आणि हा आतला जर तुम्ही स्पेस बघितला तर हा असा आहे पूर्णपणे, हा एंट्रन्स आहे त्यांचा. आणि जसं जसं आत जाईल तर रूम देखील ते अगदी खूप चांगल्या आहेत हॉटेलमधल्या रूम्स सगळ्या. पाण्याची वगैरे चांगली सोय तिथं केलेली होती त्यांनी. त्यामुळे मी इथे पूर्ण रूमचा तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे, तो तुम्ही बघा. तर अशा प्रकारे सगळ्या सोयींनी उपलब्ध असं तिथे रूम्स आम्हाला भेटलेल्या होत्या आणि फार महाग नव्हत्या. आम्ही वीकडेला गेलो होतो, त्यामुळे तिथे रेट देखील 1,000 पर पर्सन असं आम्हाला भेटलं होतं. चला तर मग राहायचं हॉटेल वगैरे ह्या गोष्टींचं जर इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला मिळालेली आहे. आता आपण सरळ जाऊ दिंडोरीमध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मठांकडे. तर इथे तुम्ही बघत आहात पूर्ण हा पार्किंग लॉट आहे आणि इथे 4 व्हीलर तुम्ही पार्क करू शकता. बाजार कृषी समिती आहे ही आणि इथेच त्यांचं ग्राउंड आहे पार्किंगचं. इथून तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. पूर्ण सुंदर परिसर आहे, शांत परिसर आहे आणि आजूबाजूला खायची सोय आहे. त्यांचे छोटे मोठे दुकानं देखील तिथे आहेत जिथे तुम्ही काहीतरी खरेदी करू शकता, देवाच्या रिलेटेड अशा गोष्टी. आणि खूप चांगलं ठिकाण आहे, स्पेस देखील खूप चांगला आहे. ॲक्च्युली हे पार्किंगमधून एंट्री होती, मेन एंट्री तुमची पुढून आहे मेन रोडपासून. तर इथे तुम्ही बघत आहात एक छोटेखानी रेस्टॉरंट देखील आहे. इथे दर्शनाची वेळ तुम्हाला दिलेली आहे, 6:30 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत मंदिर आपल्यासाठी ओपन असतं. आणि आतमध्ये आत्ता सध्या परमपूज्य जे मोरेदादा आहेत त्यांचं प्रवचन आतमध्ये सुरू आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की दिंडोरीमध्ये असणारे जवळचे काही रिसॉर्ट वगैरे आहेत. तर मातोश्री कृषी पर्यटन म्हणून आहे, तर तिथे तुम्ही जाऊ शकता राहण्यासाठी किंवा एखाद दुसरा दिवस तुम्ही तिथे सेलिब्रेट करू शकता. हे रेस्टॉरंट आहे, इथे खायला वगैरे तुम्ही घेऊ शकता. आणि असे छोटे छोटे स्टॉल्स आहेत तिथे कपड्यांचे, त्याच पद्धतीने कृषी उत्पादन जे आहेत त्यांचे असे. आणि आजूबाजूचा परिसर देखील खूप सुंदर आहे. म्हणजे एकंदरीत काय की दिंडोरीमध्ये फार छान वाटलं, तिथे जाऊन दर्शन वगैरे घेतलो आम्ही. तुम्ही आता पूर्ण हा एरिया बघा कसा आहे आणि नक्कीच दिंडोरीला जाऊन तिथे स्वामींचे दर्शन घ्या. ठिकठिकाणी असे पूजेचे छोटे मोठे पूजेचे साहित्य वगैरे मिळण्याचे स्टॉल आहेत. आणि असं आतमध्ये आपल्याला चालत जायचं आहे. आजूबाजूला बिल्डिंग्स वगैरे आहेत. इथे खूप सुंदर रांगोळी एका बिल्डिंगच्या समोर काढली होती. हा असा एरिया जो पूर्ण शांत आहे, झाडांनी वगैरे नटलेला आहे. तर हळूहळू आपण मठाकडे जात आहोत.
इथे बरेच शेतातले वगैरे ताज्या वगैरे भाज्या अशा इथे त्यांनी विकायला वगैरे ठेवलेल्या आहेत. ऊसाचा रस आहे. नर्सरीचे देखील छोटे मोठे रोपं तिथे त्यांनी विकायला ठेवलेली आहेत. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टी तिथे खरेदी करू शकता. आता हळूहळू आपण जात आहोत आतमध्ये. जसे जसे तुम्ही आतमध्ये जाल तर सगळ्यात पहिला असं पाय धुवून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते. ते जसं गुरुद्वारच्या बाहेर पाण्यासाठी पाय धुण्यासाठी जसं स्पेस असतो ना, अगदी तोच फील मला इथे आला. आणि हळूहळू आपण मठामध्ये प्रवेश करतो. ॲक्च्युली आतमध्ये व्हिडिओ शूटसाठी परवानगी नव्हती, त्यामुळे इथेपर्यंतच माझा हा व्हिडिओ आहे. तर तो तुम्ही एन्जॉय करा आणि नक्की तिथे जाऊन स्वामींचं दर्शन घ्या. आतमध्ये असा स्वामींचा मोठा फोटो आहे. आजूबाजूला दत्तगुरू आणि जे काही आपले नृसिंह सरस्वती, श्रीपाद, श्रीवल्लभ ह्यांचे सगळ्यांचे फोटोज आहेत. अशा प्रकारे हा मठ आहे.